देखील आहेत. तसेच डॉक्टर मिलिंद सरदार हे माधवबाग सामुदायिक आरोग्य शिक्षणाचे प्रमुख आहेत. तसेच जी टीव्ही 9 तसेच रेडिओ चॅनलवर आरोग्य शिक्षण स्पीकर आहेत. आरोग्य संघातील ज्येष्ठ नागरिक प्रादेशिक संघ बेस्कॉम वर ते नामांकित सदस्य आहेत. त्यांनी 2010 पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी संपूर्ण भारतभर जीवनशैली आणि आयुर्वेदिक चिकित्सा तुम्हाला कशी रोगमुक्त करेल किंवा रोगापासून दूर ठेवेल त्यासाठी जागरूकता चळवळ सुरू केली आहे. मधुमेह, बीपी, लठ्ठपणा, थायरॉइड आणि मुख्यतः हृदय विकार यासारख्या सर्व आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तसेच सिनियर सिटीजन्स ग्रुपशी संपर्क करून त्यांचा आहार विहार विचारमध्ये बदल घडवून रोग प्रतिबंधक तसेच रोगमुक्त करण्यासाठी जनजागृती केली आहे. आरोग्य हृदय संपदा ही चळवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी 1,00,000 टेस्ट तसेच 35,000 फ्री टेस्ट कार्यान्वित केली आहे. तसेच 3,000 कार्यशाळा घेऊन हा उपक्रम त्यांनी आयोजित केला आहे. शैलीतील बदल आणि आयुर्वेदिक चिकित्साला पाठिंबा देऊन बीपी, मधुमेह, हृदयविकार याने ग्रस्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 11,000 ज्येष्ठ नागरिकांचे त्यांनी रोल मॉडेल बनवले आहे. चांगल्या आरोग्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर संशोधन त्यांनी केले. तसेच त्याचे आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये त्याची निवड झालेली आहे. माधवबाग येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी निवासी असल्यानंतर ते स्वतः त्यांची काळजी कशी घेतील आणि त्यांनी व इतर लोकांना यासाठी त्यांनी इतर लोकांना प्रशिक्षण दिले आणि आज त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्टरित्या त्यांचे प्रशिक्षण दिले जाते आणि सेवा केली जाते. आजपर्यंत जवळजवळ 4,000 कार्यशाळा त्यांनी कॉर्पोरेट, सरकारी संस्था, सामाजिक संस्था, टीव्ही, रेडिओवरील मुलाखती यामध्ये आयोजित केल्या आहेत. सध्या ते संपूर्ण भारतात हार्ट डिसीज आणि डायबिटीस रिव्हर्सल वर्कशॉप चालवतात. तर अशा ह्या ज्ञानी आणि संपूर्ण सेवा भावाला वाहून घेतलेल्या मिलिंद सरदारजी यांना मी विनंती करेन की त्यांनी आम्हाला पुढील मार्गदर्शन करा. धन्यवाद उषाजी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि सगळ्यांचं या सेशनसाठी मनापासून स्वागताबरोबर तुमचं अभिनंदन सुद्धा करतो, कारण आज तुम्ही 1 तास जो काय आहे तो स्वतःचं आरोग्य समजून घेण्यासाठी डेडिकेटेड दिलाय, त्याबद्दल अभिनंदन. आणि हा 1 तास एक इन्व्हेस्टमेंट आहे. ही इन्व्हेस्टमेंट फुकट जाणार नाही याची काळजी मात्र मी नक्की घेईन. त्यासाठी स्वतःचं टाळ्या वाजून सगळ्यांनी आपण स्वागत करूया आणि सेशन सुरू करूया. 3 वेळा ओंकार घेऊया. पहिल्यांदा ओम. आज आपण डिसीज रिव्हर्सल या विषयावर बोलणार आहोत. मला जे ज्ञान आहे, जे सर्वांपर्यंत पोहोचवावंसं वाटते ते पोहोचवते. कदाचित यात काही कमी असू शकते. तुम्हाला ज्या प्रश्नांची प्रश्न पडतील त्या प्रश्नांची उत्तर आपण शेवटी घेणार आहोत. काही प्रश्नांची उत्तर मला देता आली नाही तर तज्ञांना विचारून मी पुन्हा देईन. आता आपण पुढे जाताना मी कुठलं लेक्चर घेणार नाहीये, तर आपण एकमेकांशी सुसंवाद साधून आपण पुढे जाणार आहोत. त्यामुळे तुमची प्रश्न विचारल्यावर उत्तर पण मला अपेक्षित आहेत. मग कदाचित उत्तर तुमच्या इशाऱ्याने असतील, काहींची चॅटवर असतील, पण उत्तर देणं अपेक्षित आहे. ओके, त्यामुळे सगळ्यांनी आपापले व्हिडिओ छान चालू केले तरी चालतील. सगळ्यांचे सुंदर छान चेहरे, प्रसन्न चेहरे बघायला पण सगळ्यांना आवडतील. तर आपापले व्हिडिओ सुरू करा आणि आपण इंटरॅक्शन मध्ये ह्या गोष्टी सुरू करूया. ओके, पहिल्यांदा मी हे सुरू करण्याच्या आधी सगळ्यांना विचारेन की किती
हेल्दी आहेत त्यांनी हात वर करा, म्हणजे अंगठा वर दाखवा. जे हेल्दी आहेत त्यांनी, जे हेल्दी नाही असं वाटतंय त्यांनी अंगठा खाली करा. ती लोक हेल्दी आहेत. काही लोक थोड्या वेळाने हात वर करतायत, काही लोक अजून विचार करतायत, काहींचा अजून व्हिडिओ ऑन नाही आहेत. व्हिडिओ ऑन केले तर मला फार बरं वाटेल, जेणेकरून तुम्ही तुमचे रिप्लाय आपल्या एकमेकाला पोहोचू शकता, सुसंवाद होऊ शकतो. छान. आता बरेच जणांनी अंगठे वर केलेत, काहींनी काहीच रिप्लाय दिला नाही. ओके, आता मला सांगा, व्हॉट डू मीन बाय हेल्थ? तुमच्या मते हेल्थ म्हणजे काय? कोण सांगू शकेल का? चॅट मध्ये उत्तर टाकलं तरी चालेल. व्हॉट डू मीन बाय हेल्थ? शारीरिक, मानसिक आणि सर्वच याने आरोग्य जर चांगलं असेल तर त्याला आपण हेल्थ म्हणू शकतो, चांगली छान हेल्थ. छान, उषाजी छान, अप्रतिम. बघा, जागतिक आरोग्य संस्थेने याची एक बदलत 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 अशी एक डेफिनेशन केली आहे. हेल्थ इज अ बॅलन्स स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल, इमोशनल, सोशल अँड स्पिरिच्युअल. त्या पाचही स्तरावर पण बॅलन्स असू तेव्हा स्वतःला हेल्दी समजायचं. काही जण सांगतात की मला एकही गोळी नाही म्हणजे मी हेल्दी आहे. नॉट नेसेसरी. काही जण सांगतात मला काही त्रास होत नाही म्हणजे मी हेल्दी आहे. नॉट नेसेसरी. आलं लक्षात? आपण बरेच वेळा बघतो, काही जण रेग्युलर योगा करत असतात, रेग्युलर एक्सरसाइज करत असतात, पण अचानक त्यांना रात्री हार्ट अटॅक येतो आणि प्रवास संपतो त्यांचा. कारण काय असतं, तर कुठेतरी इथे गडबड चालू असते. त्याचं डायरेक्ट नातं हृदयाशी जडलेलं असतं. तो त्रास होत असतो. तो त्रास आतल्या आत घुटमळत असतो आणि त्याचा इम्पॅक्ट एकदम येतो आणि तो हृदय आपलं झेलू शकत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे काय, की त्यांचा प्रवास संपतो. सांगायचा उद्देश लक्षात घ्या. या पाचही स्तरावर आपण बॅलन्स होणं हे फार महत्वाचं आहे. आणि आपण आज थोडंसं हे पाचही स्तर कसे बॅलन्स होता येतील याचं थोडंसं आपण बघणार आहोत. मग आता दुसरा प्रश्न मी विचारतो. बरं, आपण जे काय अर्धा पाऊण तास एकत्र असणार आहोत, आपण सगळ्यांनी खरं बोलूया ही विनंती आहे. माझ्याशी नाही, स्वतःशी. आलं लक्षात? जे काही प्रश्न असतील त्याचं उत्तर स्वतःला खरं देऊया. कारण बदल, बघा, मी इथे कुठे लेक्चर घ्यायला गेलेलो नाहीये. बदल घडवणं हे माझं मूळ आहे, की बदल घडवण्यासाठी तुम्ही सुद्धा वेळ इन्व्हेस्ट केलेली आहे आणि मी सुद्धा वेळ देतोय. तर आपण काहीतरी बदल घडवण्याच्या दृष्टिकोनातून हे सेशन ऐकूया. मला आता सांगा, किती लोक यातली आनंदी आहेत? हाऊ मेनी आर हॅपी? आनंदी किती? जे आनंदी नाहीत त्यांनी खरं बोलून हात अंगठा खाली दाखवा. किती लोक आनंदी आहेत? आनंदी आहे उत्तर देताना सुद्धा चेहऱ्यावर हसू नाहीये. ठीक आहे, काही हरकत नाहीये. म्हणजे मी आनंदी आहे हे म्हटल्यावर तो चेहऱ्यावर कुठेतरी भाव पाहिजे, की समोरच्याला बघताना जाणवलं पाहिजे, की खरोखर हा व्यक्ती आनंदी आहे. माझ्या मते आनंद म्हणजे काय? तर बघा, इथे समजा मी एक 15 मोगऱ्याचे गजरे ठेवले, बरोबर आहे? तर त्याचा वास, त्याचा सुगंध या रूमभर किंवा या हॉलभर दरवळणार आहे. एखादी आनंदी व्यक्ती जर 10 लोकात आली, तर 10 लोक जर लगेच आनंदी होत असली, तर खरोखर ती व्यक्ती आनंदी आहे. मग स्वतःला आपण विचारूया, खरोखर मी जिथे जातो तिथे असं घडतं का? मी माझ्या घरात सुद्धा जातो, तर मी घरात गेल्यावर लगेच सगळे घरचे आनंदी होतात का? की चेहरे बदलतात, कपाळावर आठ्या येतात? जर असं होत असेल, तर माझ्याकडे बघण्याचा माझा गैरसमज आहे तो क्लिअर करावा, की खरोखर मी स्वतःला आनंदी समजत नाही. पण तो इतरांना जाणवत नाही. मी स्वतःला कदाचित समजत असेन. पण तो आनंद जर माझ्यामुळे दुसऱ्याला जाणवत असेल, तर खऱ्या अर्थाने मी आनंदी आहे. आणि जे आनंदी असतील त्यांना आजार, डिसीज हा कधी येणारच नाही. त्यामुळे डिसीज रिव्हर्स करायचा कधी प्रश्नच होत बरोबर आहे. त्यामुळे आतापासून आपण सेल्फ रिअलायझेशन हे करूया, की खरोखर मग काय कमी आहे? मी का आनंदी नाहीये? याची उत्तर काही आपल्याला पुढे कदाचित मिळू शकतात. बरोबर आहे? पुढे जाऊया. आता डिसीज रिव्हर्सल त्याच्याआधी मी विचारेन, की डिसीज आजार येतो का? त्याची कारणं काय काय आहेत तुमच्या मते? कशामुळे आजार येतो? सांगा बघू. हां? मानसिक तणाव. मानसिक तणाव एक परफेक्ट. आणखी काही? निसर्गाचे नियम नाही पाळल्यामुळं. बरोबर, निसर्ग नियमाबरोबर न राहणं, बरोबर आहे. ऑर्गन क्लॉक न पाळणं, बरोबर. आणखी काही? चुकीची जीवनशैली. चुकीची जीवनशैली. तेच म्हणजे काय ते आपण थोडंसं आणखी डिटेल बघतोय. 2 उत्तर बरोबर आलेली आहेत. अजून एक उत्तर मला फक्त अपेक्षित आहे. चुकीचा चुकीचा
चुकीचा आहार परफेक्ट ते झालं. कंपॅरिझन. कंपॅरिझन हा पुढचा भाग आहे. महत्वाच्या 3 गोष्टी आहेत. पूर्ण जगामध्ये जे आजारपण आले त्याचं महत्वाची 3 कारण आहेत. असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणतणाव. पुरं जग जे महत्वाचं आजारी पडतं त्याची मूळ कारण हीच आहे. बरोबर आहे. आणि आजारी पडल्यावर आपण जातो कुठे? डॉक्टरांकडे जातो. बरोबर आहे. आता डॉक्टर ज्या गोळ्या देतात त्या काय सांगतात कधीपर्यंत घ्यायच्या? मरेपर्यंत घ्यायच्या. बरोबर आहे. म्हणजे पहिल्याच दिवशी त्यांनी ठणठणीतपणे तुम्हाला सांगितलेलं आहे की मी तुला बरं करणार नाही. आलं लक्षात? आणि तरी पण त्या डॉक्टरांकडे जात असतो का? कारण मला तिथे कुठेतरी कम्फर्ट असतो की मला काय त्रास नकोय, मला ती गोळी देतायत आणि त्याचं माझ्या आजाराचं काय व्हायचं ते होतंय. आलं लक्षात? का? कारण पहिल्या दिवशी डॉक्टर तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतात, आपल्याला 2-3 गोष्टी सांगतात की पहिल्यांदा सांगतात जरा आहारावर कंट्रोल ठेवा. दुसरं महत्वाचं गोष्ट सांगतात की उद्या सकाळी उठल्यावर व्यायाम करा, काहीतरी चालायला जा वगैरे वगैरे. तिसरं सांगतात डोकं थोडं शांत ठेवा. पण या तिन्ही गोष्टी आपल्याला मनापासून पाळायच्या नसतात. आपण वाट बघत असतो की मी तुमच्याकडे काहीतरी औषध घ्यायला आलोय. म्हणजे जेव्हा डॉक्टरना कळतं तर डॉक्टर सांगतात मी आता औषध देतोय. पण जर तुम्ही हे पाळलं नाही तर ती तुम्हाला आयुष्यभर घ्यायला लागतील. हे का सांगतात? किंवा जेव्हा पहिल्यांदा 5 मिनिटं बोलतात तेव्हा तुमच्या चेहऱ्याकडे बघून त्यांना कळलेलं असतं की तुमच्या चेहऱ्यावर दिसत असतं की मैं बदलने वालों में से नाही. नाही. आलं लक्षात? इथूनच आजारांची सुरुवात होते. आलं लक्षात? जर मी बदलायला तयार असेल तर चेंज इज अ इसेन्स ऑफ लाईफ. 100% मी कुठलीही गोष्ट करू शकतो आणि कुठली गोष्ट बदलू शकतो, कुठली गोष्ट रिव्हर्स करू शकतो. मग ती वागण्यात चूक असो, आहारात चूक असो, व्यायामाची असो, कुठलीही असो. पण माझं डेस्टिनेशन स्ट्रॉंग पाहिजे, डिटर्मिनेशन स्ट्रॉंग पाहिजे की येस व्हॉट एव्हर इट टेक्स मी हे करूनच दाखवीन. जेव्हा शेवटचा च येतो तेव्हा आपण कुठलीही गोष्ट आयुष्यात करू शकतो. तो च आपल्याकडे आहे का हे आपण स्वतःला पहिलं विचारू. आलं लक्षात? आणि तो च जर असला तर 100% आपण कुठलीही गोष्ट करू शकतो. आणि हे जर असलं च तर कुठलाही आजार येणार नाही आणि आलेला आजार राहणार नाही. हे मी कशाच्या आधारावर सांगतोय? तर गेल्या जवळ-जवळ 15 वर्षामध्ये हजारो नाही तर लाखो लोकांचे प्रवास बघितलेले आहेत, जे अगदी खडतर आजारी होते. 22-22 गोळ्यांचा रोजचा प्रवास त्यांचा चालू होता. आहार नाही तर गोळ्या हाच आहार घेत होते. त्यांचा गोळ्यांचा प्रवास शून्यावर आला. हे जेव्हा स्वतः पाहिलं, अनुभवलं, तेव्हा छाती ठोकपणे आता सांगतोय की रिव्हर्सल ऑफ डिसीज हे 100% पॉसिबल आहे. आलं लक्षात? मीच माझ्या आनंदी आणि सुदृढ जीवनाचा शिल्पकार आहे. हे एक वाक्य लक्षात ठेवा. जगातला कुठलाही डॉक्टर मला आयुष्यभर आनंदी आणि सुदृढ ठेवू शकत नाही. पण ज्या दिवशी मी स्वतःचा डॉक्टर स्वतः बनेन, त्यातली जगातली कुठली गोष्ट मला आनंदी आणि सुदृढ राहण्यापासून रोखू शकत नाही. खरंय? पटतंय? बघा मी कुठलं सांगतोय ते जरा आवाज मोठा आहे ठासून सांगतोय म्हणजे ते ऐकायलाच पाहिजे असं नाहीये, ते बरोबरच असेल असं नाहीये. तुम्हाला चुकीचं वाटलं तुम्ही शेवटी सगळे प्रश्न विचारू शकता. सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी तयार आहे. आलं लक्षात? मग आता 3 गोष्टी आपण बघितल्या. आहार, विहार आणि विचार. मी आता काही स्लाइडचा उपयोग करणार आहे. तो आपण थोडासा बघूया. आता जर आपण भारताची स्थिती बघितली तर भारताची स्थिती समोर स्लाइड शो दिसतोय का तुम्हाला? हो दिसतंय. हा. हो बघा दिसतोय. जागतिक आरोग्य संस्थेने सांगितले इंडिया इज सेड टू बी द हार्ट डिसीज कॅपिटल ऑफ वर्ल्ड. पूर्ण जगामध्ये भारत ही हृदयरोगाची राजधानी बनली आहे. 1947 ला आपण स्वतंत्र झालो असं स्वतःला समजतो. पण आरोग्याच्या दृष्टिकोनी बघायला गेलो तर तेव्हा 42 कोटी पॉप्युलेशन होतं. प्लीज कोणचा तरी माईक चालू आहे. माईक बंद करून टाक. नाही सगळ्यांना म्यूट केलं तरी मॅडम चालेल. मी परत माझा माईक चालू करेन. पण सगळ्यांना म्यूट करा. कारण हा त्रास कायम होत राहील. जे होस्ट आहेत त्यांनी सगळ्यांना म्यूट करून टाका. ओके. तर जागतिक आरोग्य संस्थेने सांगितलेलं आहे की इंडिया इज सेड टू बी द कॅपिटल हार्ट डिसीज ऑफ वर्ल्ड. लक्षात ठेवा याला जबाबदार मी आहे. 1947 ला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 42 कोटी जनता आपली होती आणि 42 कोटी जनता सुदृढ होती, आनंदी होती. आलं लक्षात? का? तर ते निसर्ग नियम पाळत होते.
ऑर्गन क्लॉक पळत होते. जेवायचं कधी, झोपायचं कधी, उठायचं कधी, हे शास्त्रानुरूप जे सांगितले ते फॉलो करत होते. आज आपल्याला शिस्त राहिली नाही, बेशिस्त झालंय, आपण स्वतः सुद्धा झालंय आणि आपल्या नवीन पिढीला आपण तेच शिकवतो. मागची एक स्लाइड बघायला गेलो तर आता प्रेझेंट सिनियर बघायला गेलो तर हार्ट डिसीज मध्ये नंबर 1, डायबिटीस मध्ये 2014लाच आपण पूर्ण जगामध्ये नंबर 1 आहोत. बीपी मध्ये दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आहोत. ही आनंदाची गोष्ट नाही, ही भारताची शोकांतिका आहे आणि प्रत्येकाचा सुजाण नागरिक भारताचा ह्याला जबाबदार आहे. मग बदलायची जबाबदारी कोण घेणार? तर ती सुद्धा जबाबदारी माझ्यावरच आहे. हे राष्ट्रीय कार्य मला करायचे. काय करून? फक्त स्वतःची काळजी घेऊन. निसर्ग नियमाप्रमाणे स्वतः वागणं. एवढंच जरी केलं, दुसऱ्याची काळजी नाही घेतली, कमीत कमी मी प्रत्येकाने स्वतःची काळजी जरी घेतली आणि हे जर मी बदलू शकलो, तर हे मोठं राष्ट्रीय काम आहे. हे फार मोठं नोबल वर्क आहे. कोणालाही ते स्वतःवर ₹1 औषधासाठी खर्च करायची परवानगी नाहीये. प्रत्येकाची पैसे, कमवलेले पैसे राष्ट्रीय संपत्ती आहे. आलं लक्षात? ती स्वतःच्या आळसामुळे, स्वतःच्या चवीच्या, जिभेच्या चोचल्यामुळे आजारी पडून स्वतःवर राष्ट्रीय संपत्तीला खर्च करायचा अधिकार नाहीये. माझ्यासाठी दुसरं कोणतरी इन्कम टॅक्स भरतंय आणि मला सुखसोयी मिळतात. मी मात्र माझ्या चुकीच्या वागण्यामुळे, चुकीच्या आहारामुळे, व्यायामाच्या अभावामुळे. प्लीज जरा कोणीतरी आपले माईक बंद करा. होस्ट आहेत त्यांनी सगळ्यांना म्यूट करा. जर कोणी आता परत माईक चालू ठेवला तर त्यांना यातून काढलं जाईल याची नोंद घ्या. ओके, तर सांगायचं माईक ऑन करावं लागेल तुमचं. येस. थँक्यू. आजपासून मी ठरवलं की मला हे चित्र बदलायचंय तर कमीत कमी स्वतःच मी चित्र ह्या पुढल्या 3 महिन्यात बदलू शकतो. हे छातीडोकपणे मी का सांगतोय? तर लाखो लोकांवर रिसर्च करून डाटा आमच्या बरोबर आहे की 3 महिन्यात जर मी आहार, विहार, विचार बदलला तर 100% मी माझी मानसिकता, शारीरिकता, सामाजिकता, भावनिकता ह्या सगळ्या गोष्टी बदलू शकतो आणि मी हॅपी आणि हेल्दी होऊ शकतो. किती खर्च येईल? 0. आज बरेच जण बीपी, डायबिटीस, हार्ट डिसीज, थायरॉइड, हृदयरोग, सांधेदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी याच्यावर हजारो करोडो रुपये खर्च करतायत. काही जण म्हणतात माझा इन्शुरन्स आहे, मला काही खर्च नाही. अरे बाबड्या, तो इन्शुरन्सचा प्रीमियम माझ्याच खिशातनं जातोय. कदाचित तो दुसऱ्याच्या खिशातनं जातोय. पण शेवटी हा आपलाच पैसा आहे, राष्ट्रीय संपत्ती आहे. इन्शुरन्स आहे म्हणजे कुठे आकाशातनं ते पैसे प्रीमियमचे पडलेले नाहीत. हे प्रत्येकाने समजून घ्या. ते इन्शुरन्सचे पैसे, प्रीमियमचे पैसे जर समाज कार्यासाठी वापरले तर माझा देश, हे राज्य, हे विश्व कुठल्या कुठे जाईल. आलं लक्षात? तर ही सामाजिक जाणीवेतनं आपण आजपासून वागलो तर 100% हे राष्ट्र एक रोल मॉडेल बनतं आणि त्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकावर. ही जेव्हा मानसिकता मी घडवीन तेव्हा डिसीज रिव्हर्स करणं मी 3 महिन्यात सांगतोय, पण 2 महिन्यात नाही, महिन्यात सुद्धा इन्सुलिन गोळ्या, डायबिटीज, बीपी ह्याच्या गोळ्या मी बंद केल्यात. का? त्यांनी स्वतःनी ठरवलंय की याचा लढा मलाच पहिला द्यायचा आहे, डॉक्टरांना नाही. आणि जेव्हा हा लढा तुम्ही स्वतः द्यायला सुरुवात करता तेव्हा 15 दिवसात, 8 दिवसात आम्ही डायबिटीसची इन्सुलिन हजारो लोकांची बंद केली. सांगायला आनंद वाटतो. आपण सुद्धा हे करू शकतो. पुढे जाऊया. आता याला कारण काय आहेत जे तुम्ही सांगितलं ते महत्वाची 3 कारण आहेत. आहार, विहार आणि विचार. उज्ज्वल सर मला वेळ किती आहे सांगा आणि 15 मिनिटं आधी मला प्लीज सांगा तुम्ही. कारण मला ते बोलणं थांबवत नाही. त्यामुळे ती थोडीशी दिशा मिळेल. मला आतापासून किती वेळ आहे? आहे सर, आता 7:25 झाले. अजून हा. 8 वाजेपर्यंत कंटिन्यू करू शकतो. 8:30 वाजता. 8:30 पर्यंतही चालेल. चालेल. ओके. लक्षात घ्या, पहिलं आपण पहिलं बघूया आहार. आता मी प्रश्न विचारतो, उत्तर मात्र खरं द्यायचंय तुम्ही. ओके. आपण जे खाणं खातो, जेवतो. अजून बरेच जणांचे व्हिडिओ ऑन नाही झालेत, तर उत्तर नाही मिळत. प्लीज विनंती आहे की सगळ्यांनी व्हिडिओ ऑन केले तर फार बरं राहील. तुम्ही जसे असाल तसं अगदी बनवणार असलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही, इतरांना सुद्धा प्रॉब्लेम नाही. त्यामुळे तुम्ही काही लाजू नका. ज्ञान घेणं महत्वाचं आहे आणि त्याची उत्तरं मला समजणं गरजेचे आहे. मला सांगा तुम्ही की आता आपण जे खाणं खातो, जेवतो, ते खाण्यासाठी जगतो की जगण्यासाठी खातो? उत्तर विचार करून खरं द्या.
खाण्यासाठी जगत असो तर हात वर करा. जगण्यासाठी खात असेल तर हात अंगठा खाली करा. खाण्यासाठी जगत असेल तर हात वर करा. अरे वा, काही जण जगण्यासाठी सुद्धा खात आहेत. मला बरं वाटतंय बघून. पण खरं बोलताय ना हे परत विचारतो. आता उत्तर तुमची बदलतील बघा. आता मला सांगा, एखादं फंक्शन तुमच्या नातेवाईकांमध्ये आहे, लग्न समारंभ आहे. ज्यांच्या घरी लग्न समारंभ आहे ते फार श्रीमंत आहेत. त्यांनी छान सगळं खाण्यापिण्याचे तामझाम ठेवलेला आहे. गाजर हलवा ठेवलाय, मूग हलवा ठेवलाय, बासुंदी ठेवली, जिलेबी ठेवली, 4 प्रकारचे आईस्क्रीम ठेवले, बटरस्कॉच, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, चॉकलेट सगळं ठेवलंय. तरी तुम्ही जगण्यासाठी फक्त भात, पोळी, चपाती, भाजी खाऊन येता. किती जण भात, पोळी, भाजी, चपाती खाऊन येतात? आता सगळ्यांचे अंगठे खाली आले बघा. तुषार सकपाळजी हात अजून वर आहे. तुषार सकपाळ किंवा काही ज्यांचे अंगठे वर आहेत, 1-2च अंगठे वर आहेत. संतोषजी बरोबर आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. मला ऐकायला नाही आल्या, पण ह्या तुमच्या जोरदार टाळ्या होत्या का? कारण त्या ऍक्शननीच कळल्या. लक्षात घ्या, टाळ्यांचं आठवलं म्हणून सांगतो. एका कार्डिओलॉजी मध्ये संशोधन चालू होतं की हृदयरोग कमी कसा करायचा. तेव्हा 100 जेंट्सना चेक केलं आणि तेव्हा लक्षात आलं की जेंट्स मध्ये 50% हार्ट डिसीज आहे. मग लेडीजनं चेक केलं तेव्हा लेडीज मध्ये 60% हृदयरोग आहे असं कळलं. आणखी संशोधन करायचं म्हणून तृतीयपंथींना पण बोलवलं. तृतीयपंथी माहिती आहेत ना? तृतीयपंथी माहिती आहेत ना? हो. तृतीयपंथींना पण सांगितलं, म्हणजे डॉक्टरांना सांगितलं हृदयरोग तज्ञांना की तृतीयपंथींना सुद्धा घेऊन या, बोलवा संशोधन करण्यासाठी. तेव्हा सगळ्या कार्डिओलॉजिस्ट सांगितलं आतापर्यंत आमच्याकडे एकही तृतीयपंथी हृदयरोग घेऊन आला नाही. का? का सांगा? एक्झॅक्टली ललिताची बरोबर आहे, कारण ते टाळ्या वाजवतात. आलं लक्षात? आता जर सायन्स तुम्हाला सांगतो, आपल्या प्रत्येक अवयव, आपला डोळा, हृदय, किडनी, लिव्हर जे काही त्यांच्या अॅक्युपंक्चर आणि अॅक्युप्रेशर पॉइंट ह्या तळहातामध्ये आहे. जेव्हा आपण जोरदार टाळ्या वाजवतो तेव्हा हाताचा रंग कसा होतो? लाल होतो. म्हणजे काय होतं, सगळ्या हातामध्ये ब्लड सर्क्युलेशन जातं. आपल्या हृदयाचा अॅक्युपंक्चर पॉइंट या किडनी अंगठीच्या बाजूला आहे, करंगळीच्या बाजूला आहे. किडनीचा पॉइंट या बोटाच्या बाजूला आहे. जेव्हा त्या पॉइंटना ब्लड सप्लाय प्रॉपर मिळतो, तेव्हा माझी किडनी आणि हृदय हे छान तंदुरुस्त काम करतात. आणि म्हणून तृतीयपंथींना कुठलाच आजार होत नाही. क्लिअर होतंय? मग टाळ्या कशा वाजवल्या पाहिजे? मला ऐकायला येत नाही, पण जोरदार टाळ्या वाजवत असं मी अपेक्षा करतो. अशा टाळ्या जर रोज वाजवल्यात, सायन्स सांगतंय की रोज जर तुम्ही 400 टाळ्या वाजवल्यात तर तुमच्याकडे कुठलाच आजार पोचणार नाही. आणि मी सांगत नाही. आणि म्हणून ऋषीमुनी आणि पूर्वजांनी आरतीच्या वेळी ज्या टाळ्या वाजवायला सांगितल्या त्या शंकर किंवा गणपतीसाठी नाही, हे सायन्स लक्षात घ्या. आलं लक्षात? तेव्हा त्रिकाल संध्या व्हायची, सकाळ दुपार संध्याकाळ आरती व्हायची. एका आरतीमध्ये जवळजवळ 200 ते 250 टाळ्या वाजवल्या जातात. आरामशीर 400 टाळ्या व्हायच्या. आणि म्हणून 2 पिढ्या मागचे कधी 100 वर्ष झाली तरी डॉक्टरांची पायरी चढायची नाही, हे त्याचं मूळ कारण. क्लिअर होतंय? क्लिअर होतंय? मजेचा भाग म्हणून सांगतो, जेव्हा आपल्याला देव धर्तीवर पाठवतो, पृथ्वीवर पाठवतो, तेव्हा सगळ्या गोष्टींचा कोठा देतो. आलं लक्षात? म्हणजे पैसे किती कमवणार, गाड्या किती मिळणार, मुलं किती होणार, जे जे काय असे किती काय तो कोठा देतो. तसा टाळ्यांचा सुद्धा कोठा दिलेला आहे आपल्याला. तो टाळ्यांचा कोठा जर मी याच जन्मी पूर्ण संपवला नाही, तर लक्षात आलं का पुढचं तुमच्या? पुढचा जन्म तुम्हाला टाळ्या वाजवण्यासाठी येऊ नये. त्यामुळे ह्याच जन्मी आपापला कोठा पूर्ण करा. आलं लक्षात? आणि मजेत राहा, आनंदी राहा, सुदृढ राहा. ओके, सायन्स एवढ्यासाठी टाळ्या सांगितलं का? आपण मला वाटतं कोणाशी तरी टाळ्या वाजवल्या होत्या. काय सांगितलं होतं त्यांनी? मी विसरलो विषय. कारण त्यांना आपण आहाराबद्दल त्यांनी सांगितलं होतं की जर मी खरं बोललोय की खाण्यासाठी जगतोय हे जर आपण पाळलं, तसंच वापरलं तर आपले आजार कसे येतात ते मी सांगतो. बघा, असं एखादं फंक्शन आपण लग्न समारंभ अटेंड करतो, सगळे पदार्थ चाखतो, सगळे आईस्क्रीम घेतो, चायनीज, चाट वगैरे सगळे, तेव्हा कमीत कमी 1000 कॅलरीज आपण एक्स्ट्रा खातो. आणि जर आपण एप्रिल, मे, जून असं जर 3 महिने बघितले तर कमीत कमी असे 10 ते 15 फंक्शन अटेंड करतो. बरोबर आहे?
15 फंक्शन अटेंड केले म्हणजे ऍव्हरेजली 15,000 कॅलरी आपण एक्सेस आपल्या शरीरावर जमा केली. आता 15,000 कॅलरी आणि याचं वजन, याचं गणित मी सांगतो. 7,000 कॅलरी म्हणजे 1 किलो वजन. मग 15,000 कॅलरी म्हणजे ऍव्हरेजली 2 किलो वजन. असे सीझन जर मी 3 वर्ष कन्सिस्टन्सी मारले, बरोबर आहे, लग्न समारंभाचे, तर माझं अंदाजे 6 ते 8 किलो वजन वाढलं. आता बघा 6 ते 8 किलो वजन 2-3 वर्षात वाढलं. आता ते वजन कमी करण्याचा काय प्रोग्राम आहे का आपल्याकडे? आहे का? नाहीये. मग ती चरबी आपल्या मॅक्झिमम पोटावर साठते, सेंट्रल ओबेसिटी येते आणि सगळे आपले मेन ऑर्गन जे आहेत ते पोटाच्या आसपास आहेत, पोटामध्ये आहे. बरोबर आहे? आणि मग तिथे गडबड सुरू होते. सगळे आजार आणायची कॅपॅसिटी आपल्या फक्त या भागामध्ये आहे, मोठ्या मधल्या भागामध्ये आहे, आपापल्या मध्य प्रदेशमध्ये आहे. आजपासून आपापला मध्य प्रदेश जर तुम्ही पाळलात तर आपला महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, दिल्ली जो काय राज्य आहे ते ठणठणीत राहतील. पाळायचंय काय फक्त आपापला मध्य प्रदेश. ही काळजी जर प्रत्येकाने आपापली घेतली तर 100% सगळं बाकी आजार आणायची ताकद हातापाय डोक्यामध्ये नाही आहे. मॅक्झिमम आजार आपापल्या पोटातून तयार होतात, मध्य प्रदेश मधून तयार होतात. तेवढंच विनंती आहे, आजपासून आपापला मध्य प्रदेश सांभाळा. क्लिअर होतंय? क्लिअर होतंय? आलं लक्षात? एक्सेस चरबी जेवढी अंगावर आपल्या एक्सेस फॅट आहे तेवढे आजाराला आमंत्रण आपण देतोय. 1 किलो एक्सेस वजन हे आपलं 1 वर्षाचं आयुष्य कमी करतं. हे सायन्स सांगतं, हे संशोधन सांगतं. मग माझ्या अंगावर किती किलो वजन एक्स्ट्रा आहे हे आपापलं परीक्षण आपापलं स्वतःनी करा. क्लिअर होतंय? मग आता आहाराबद्दल बघायला गेलो, बेसिक नियम मी पाळतो, सांगतो. आता मला सांगा, नॉर्मली आपण जेवतो, किती बरं जेवतो? एखाद्याने माईक ऑन करून सांगा किती जेवतो? त्याला एक शब्द आहे विशिष्ट. आज किती जेवलो मस्त? कसं जेवलो? कसं जेवलो? भरपेट. भरपेट जेवलो किंवा पोटभर जेवलो. लक्षात घ्या, भरपेट जेवून पोटभर जेवून काय होतं? आपला घरचा मिक्सर आठवा. मिक्सर जर तुम्ही पूर्ण भरलात, नंतर त्याच्यात मिक्सिंगसाठी पाणी टाकलं, मिक्सिंग होतं का? काय बाहेर येतं? त्यातलं पाणी बाहेर येतं. सेम आपलं जेव्हा जठर आपण पूर्ण भरतो, त्याच्यानंतर अर्ध्या तासात पाचक रसासाठी लिव्हर, किडन्या, डिएडनम, पॅनक्रियास, स्प्लीन याच्यातून पाचक रस येतात, ज्यांनी पचन होतं. पण जेव्हा घुसळायला सुरू होतं तेव्हा त्याला घुसळायला जागा नसते आणि मग ते आम्ल माझ्या तोंडामध्ये येतं. कडवट पाणी जेव्हा तोंडामध्ये येतं तेव्हा अपचनाला सुरुवात होते, बद्धकोष्ठता सुरुवात होते आणि इथूनच आजारांची सुरुवात. मग किती जेवायचं? तर पचनासाठी काय गरजेचं आहे लक्षात घ्या. माझ्या जठराचे जर मी 4 भाग केले तर 1 भाग हवेला, 1 भाग पाण्याला आणि 2 भाग फक्त माझ्या अन्नासाठी ठेवायचे. म्हणजे आजपासून किती बरं जेवायचंय? किती जेवायचंय? काहींचे चेहरे हसतायत, पण काहींचे चेहरे एवढे पडलेत. कारण ते म्हणतात जेवायचं नाही, मग जगायचं कशासाठी? लक्षात आलं? काही वयोवृद्ध चेहरे मला दिसत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर असते जाऊ दे आता 4-5 वर्ष राहिली, काय होईल ते होईल, खाऊनच जाऊ. असं जर म्हटलं तर आजार जाणार नाहीत. लक्षात ठेवा, किती वर्ष जगलो हे महत्वाचं नाही, मी कसं जगलो हे जास्त महत्वाचं. आलं लक्षात? शेवटची 1 वर्ष असं जगा की आयुष्यभर लोक लक्षात ठेवतील. नाही तर आयुष्यभर जगलो पण लोक वाट बघतायत हे प्राणी कधी वरती जातील अशी घरातलेच वाट बघतात. हो की नाही? लक्षात ठेवा. तर हा बदल आजपासून जेवायचं किती मग? अर्धपोटी का फुलपोटी? अर्धपोटी. अर्धपोटी. बघा, ट्रिपल बेनिफिट स्कीम आहे. पहिल्यांदा अर्ध रेशन वाचलं, अर्धा शिजवायचा खर्च वाचला आणि डॉक्टरांचा पूर्ण खर्च वाचला. ट्रिपल बेनिफिट स्कीम आहे. आलं लक्षात? आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, कमी मीठ खाणं हे सुखी राहणं आहे. कमी खाणं हे सुखी राहणं आहे. आलं लक्षात? क्लिअर होतंय? आजपासून मी तुमची कमिटमेंट समजतो की येस, आजपासून किती खायचं? अंगठा वर करा, अर्ध खाणाऱ्याने. अर्ध खाणाऱ्यानेच वर करा, खोटं बोलू नका. छान. एवढ्यांची जर मला कमिटमेंट मिळाली तरी राष्ट्र बदलायला वेळ लागणार नाही. आलं लक्षात? प्रत्येकाने जरी स्वतःला बदललं तरी स्वतः त्यांनीच समाज घडत असतो. हा समाज आणि राष्ट्र बदलायला वेळ लागणार नाही. आजपासून ती स्वतःला कमिटमेंट द्या की आजपासून अति आहार करणार नाही. क्लिअर? दुसरं, मग आता किती खायचं झालं, आता काय खायचं?
पेट्रोलच्या गाडीमध्ये जर डिझेल टाकलं तर गाडी चालेल का? नाही. चालेल का? नाही. या गाडीमध्ये काय काय टाकतो? काय काय टाकतो? सगळंच टाकतो. काय टाकत नाही? अहो रविवारी बघाल तर 2-3 प्राणीच आपण रस्त्यावर मोकळे ठेवतो. बाकीच्यांना धरून धरून लक्षात येते तुमच्या? आपली शरीर रचना जर बघितली तर नॉनव्हेज प्राणी खाणाऱ्या आतड्यांची लांबी, प्राण्यांच्या आतड्यांची लांबी ही 5 ते 6 फूट आहे. पण आपल्या आतड्यांची लांबी ही 12 फूट आहे. आपल्या शरीरामध्ये वाहणारे एन्झाईम्स जे पचनासाठी आहेत ते व्हेज अन्नासाठी आहेत आणि नॉनव्हेज प्राण्यांच्या शरीरामध्ये किंवा तोंडामध्ये जे एन्झाईम्स वाहतात ते नॉनव्हेज अन्न पचवण्यासाठी आहेत. आपल्या शरीरामध्ये नॉनव्हेज अन्न पचवण्यासाठी एन्झाईम्स नाही आहेत. आणि म्हणून जेव्हा आपण नॉनव्हेज खातो तेव्हा अपचन होतं, सुरुवात होते. बघा आजपासून मी लगेच असं सांगणार नाही की नॉनव्हेज बंद करा, पण कमीत कमी एवढं सांगेन, जरा कमी खा. कोणासारखं खा? कोणासारखं खा? जरा माणसासारखं. माणसासारखं खा. आलं लक्षात? आजपासून जर आपण माणसासारखं वागायला लागलो तर 100% आजार कधी रिव्हर्स होतील हे आपल्याला कळणार सुद्धा. क्लिअर? वेळ कमी आहे त्यामुळे जरा फास्ट पुढे जातो. आता मग खायचं काय? तर आयुर्वेदामध्ये 3 आहार सांगितलेले आहेत. सात्विक आहार, राजसिक आहार आणि तामसिक आहार. आपण कुठला आहार करतो? पहिला, दुसरा? जास्त आहार कुठला करतो? मला बोटाने दाखवा. बघा, दुसरा आणि तिसराच बोट जास्त आहेत. जर मला नवीन जनरेशन सात्विक घडवायचं असेल तर माझ्या सकट माझ्या कुटुंबाला जर मी सात्विक आहार दिला आणि हे जिथे ते गृहिणी आहेत त्यांना विनंती करतो की सात्विक आहार शोधायला लागत नाही. त्याला 3 नावं दिलेली आहेत. एक आहे देवाचा आहार, ज्याला सात्विक आहार म्हणतो. म्हणजे काय? जे देवानी बनवलंय. फळं, फुलं, भाज्या हे देवानी बनवलंय. बरोबर आहे? हा आहार मी घेतला तर जरा सात्विक आहार नाही. दुसरा आहार आहे तो माणसाने बनवलाय. म्हणजे त्यांनी काय केलं? बुद्धी चालवली आणि तो सगळा आहार शिजवला. म्हणजे जिवंत आहार ज्याच्यामध्ये प्राणिक शक्ती प्रचंड आहे, तो आहार शिजवून त्याची प्राणिक शक्ती अन्न खाल्लं मग त्याला पचवायला माझी ऊर्जा जो माणसाला ज्याला आपण राजसिक आहार म्हणतो आपल्या चवीसाठी घेतो, ज्याच्यामुळे बीपी, डायबिटीस, हृदयरोग, थायरॉइड, अंगदुखी, शरीरदुखी, लठ्ठपणा हे सगळे आजार तयार होतात. आणि तिसरा आजार आहे सैतानाचा आहार. दुसऱ्याचं शरीरापासून बनलेलं किंवा शरीर जसंच्या तसं खाणं याला सैतानाचा आहार म्हणतात. सांगायचा उद्देश लक्षात घ्या. हळूहळू बदल करा. मी सुद्धा अजून कबूल करतो, मी सुद्धा अजून पूर्ण बदल केले नाहीत. पण अवेअरनेस प्रत्येक ठिकाणी आहे. त्यामुळे 10%, 20%, 30%, 40%, 50%, 60% आज 70-80% पर्यंत बदलाचा प्रवास सुरू झालाय आणि त्याचा अनुभव घेतोय. तुम्ही सुद्धा तो घ्या. आलं लक्षात? तर सात्विक आहार मी जर माझ्या नवीन जनरेशनला दिला तर सात्विक आहार दिल्यानंतर नवीन जनरेशन मध्ये आजार येणारच नाही. जे 2 जनरेशन मागे घडत होतं ते 2 जनरेशन पुढे घडेल याची गॅरंटी मी द्यायची गरज नाही. ते सायन्सच सांग. आलं लक्षात? फक्त आहारामुळे 100% डिसीज रिव्हर्स केलेले हजारो संशोधन नेटवर तुम्हाला गुगल स्कॉलरवर मिळतील. ती बघा. आणि फक्त आहाराने आपण माझं जग बदलू शकतो, माझं घर बदलू शकतो. घर घर राहणार नाही, घर नंदनवन होईल, घर एक गोकुळ बनेल. क्लिअर होतंय? फक्त आहार बदला. मराठीमध्ये एक म्हण आहे, खाल तसे व्हाल. आहे ना? मग मला स्वतः मी कसं पाहिजे? माझी मुलं कशी पाहिजेत? माझे पती पत्नी कसे पाहिजेत? हे स्वतःला विचारा आणि त्याप्रमाणे आहाराचं सिलेक्शन करा. प्रत्येक आहार सात्विक करता येतो. पिझ्झा सुद्धा घरात सात्विक बनवता येतो. बर्गर सुद्धा स्वतः मला लहानपणी आठवतंय आमच्या घरी एक ढेबरं मिळायचं, ढेबरं. जे तांदळाच्या कण्यांचं बनायचं. ते आत्ताच्या बर्गर सारखं दिसायचं. नाहीसं झालं हो. ते नाहीसं झालं त्यामुळे सुदृढता नाहीशी झाली आणि आजार पुढे आले. का? कारण नवीन बर्गर आम्हाला आवडायला लागले. सांगायचा उद्देश लक्षात घ्या. आहार ही पहिली प्रणाली आहे की 100% त्याच्यामुळे आपण आजार डिसीज रिव्हर्स करू शकतो. हे मी कशावर सांगतो? तर तुम्ही म्हणाल हे एवढं तुम्ही छातीडोकपणे कशावर सांगता? तर इथे कुठेही मी माधवबाग पुरस्कृत करत नाही. पण माधवबाग या संस्थेने आतापर्यंत फक्त डाएटवर हजारो संशोधनं केली
आणि बीपी, डायबिटीस, हृदयरोग, थायरॉइड हे सगळे आजार फक्त आहाराने, सायंटिफिक आहाराने पुढल्या 2-3 महिन्यात रिव्हर्स केले. हे 100% करू शकलं आणि असे 10 लाख लोक माझ्या बरोबर आहेत. त्यामुळे हे वाक्य मी छाती ठोकपणे सांगतो. आलं लक्षात? क्लिअर होतंय? पुढे जाऊया. किती खायचं झालं? काय खायचं झालं? ओके. तर आता कधी खायचं? कधी खायचं? तर भूक लागली. भूक लागल्यावर. बरोबर आहे? भूक मला रात्री 12 वाजता पण लागते. मग तेव्हा खायचं का? सूर्यास्तापूर्वी. एक्झॅक्टली. सूर्यास्तापूर्वीपेक्षा सूर्य जेव्हा उदयाला येतो तेव्हा माझा जठराग्नी वाढतो. सूर्य मध्यान्हाला जातो तेव्हा तो मॅक्झिमम असतो आणि सूर्य अस्ताला जातो तेव्हा तो शून्य असतो. मग सकाळी राजासारखं का? दुपारी सेनापतीसारखं का? आणि रात्री भिकाऱ्याचं. भिकाऱ्यासारखं का? पण उषाजी आपण नक्की काय करतो? उलट. 100% उलट करतो आणि त्यामुळे आपली शारीरिक मानसिकता 100% उलटी आहे. 100% त्याला जबाबदार मीच आहे. आत्ता माझ्या आजारीपणाचा सुद्धा शिल्पकार मीच आहे आणि उद्या माझ्या सुदृढतेचा शिल्पकार सुद्धा मीच. पण आजपासून ते डेस्टिनेशन स्ट्रॉंग ठरवा की येस, पुढल्या 3 महिन्यात मी माझं आरोग्य बदलून दाखवीन आणि 100% सुदृढ आहे हे लेबल मी स्वतःला लावेन. निसर्ग नियमाप्रमाणे वागलं तर निसर्गच अर्ध नाही, 100% काम निसर्गच करतो. फक्त निसर्गाचा सपोर्ट घ्या, निसर्गाला बदल करायला लावा. आलं लक्षात? क्लिअर होतंय? सकाळी राजासारखं, दुपारी सेनापतीसारखं आणि रात्री भिकाऱ्यासारखं. 7:30-8 नंतर काही नाही खाल्लं तरी चालेल. 11 वाजता जेवण्यापेक्षा उपाशी राहिलं तरी चालेल. क्लिअर होतंय? क्लिअर होतंय? हो. मला वाटतं आहाराबद्दल बऱ्यापैकी सगळ्यांना क्लिअर झालंय. आता थोडस आजाराबद्दल आणि आहाराचं सांगतो. बघा, डायबिटीस इथे किती लोकांना आहे? जरा हात वर करा बघू, मला कळू दे. डायबिटीस, डायबिटीस अंगठावर करा. डायबिटीस, ओके. बीपी, ब्लड प्रेशर, ओके, ठीक आहे. आता डायबिटीस आणि बीपी हे आजार आहेत का? नाही. हो की नाही? हो नाही. की नाही? नाही. नाही. मग गोळ्या का घेता? ते आजार झाल्यामुळं. झाल्यावर मग डायबिटीस हा आजार आहे का? डायबिटीस झाल्यावर गोळ्या घेताना मग आजार आहे का तो? हो की नाही? अज्ञानामुळं. अज्ञानामुळे. बर. म्हणजे आता पीएचडी, बीटेक, एमटेक, पीएचडी लोक झालेली सुद्धा अज्ञान आहेत असं तुमचं म्हणणं आहे, कारण त्यांना डायबिटीस आहे. तो लाईफस्टाईल डिसीज आहे. अच्छा. निश्चितच. बघा, तो लाईफस्टाईल डिसीज पेक्षा इट्स अ लाईफस्टाईल डिसऑर्डर. तो डिसीज नाहीच आहे. तो माझ्या तिच्या जीवनशैलीचा परिणाम आहे. आलं लक्षात? 3च गोष्टी, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि ह्या 3 गोष्टींमध्ये जेव्हा गडबड झाली तेव्हा माझी कुठेतरी ग्लुकोज लेवल वाढायला लागली आणि त्याची कारण 3च आहेत. ती पण हीच आहेत, आहार विहार विचार. ते आपण डिटेल सायन्स मी पुढे घेणार आहे वेळ असलं तर. ओके. मग आता आहाराबद्दल काय? तुम्हाला फ्लॅक्सीड माहितीये? जवस माहितीये का सगळ्यांना? जव माहितीये ना? येस. आपण रोज खातो का? नाही. नाही. बरोबर आहे. पण जव फ्लॅक्सीड असं आहे जे फॅटी लिव्हर आणि फॅटी पॅन्क्रिया याला स्ट्रेंथन करण्यासाठी, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी छान काम करतो. मग आपण आहार काही असे बनवतो, आहार काही असे सांगतो ज्याच्यामध्ये असे काही पदार्थ जे डायबिटीस रिव्हर्सल करण्यासाठी, पॅन्क्रिया कार्यक्षम, लिव्हर कार्यक्षम बनवण्यासाठी देतो, जेणेकरून महिन्या 2 महिन्यात तुमची साखरेचं नियंत्रण, साखरेची कंट्रोल करणारी सिस्टम ऍक्टिव्हेट होते आणि तुम्ही साखरेचं नियंत्रण नॅचरली करता. त्यामुळे आहार हा जर औषधासारखा घेतला तर औषधं ही आहारासारखी घ्यावी लागणार नाहीत. लक्षात येते तुमच्या? क्लिअर होत आहे? कधीपासून बदल? आज आता हृदयरोग किंवा ब्लड प्रेशर हे आजार आहेत का? सेम. पुन्हा ते सुद्धा जीवनशैलीचे आजार आहेत. थायरॉइड आजार आहे का? नाही. इट्स अ हार्मोनल डिसीज. कुठेतरी मानसिक ताणतणाव झाले, त्याचबरोबर खाण्यापिण्याचं सगळं गडबडी झाल्या, वजन वाढलं, ह्या सगळ्या सपोर्टिव्ह सिस्टीमने थायरॉइड ग्रंथी गडबड करते. हजारो रोल मॉडेल माझ्या बरोबर आता आहेत ज्यांचं थायरॉक्सिन 80-90-100 होतं, जे आता 20-30, 20-10 आलं आणि काही महिन्यात पूर्ण थायरॉक्सिन 0 झालं. आलं लक्षात? हे प्रत्येक आजार रिव्हर्सल आहे. फक्त या 3 गोष्टी बदला, जीवन बदलून जाईल. क्लिअर होत आहे? क्लिअर? हो. आता
आपण दुसऱ्या पैलूकडे जाऊया. मला सांगायचा उद्देश लक्षात घ्या. डिसीज रिव्हर्सल याच्यासाठी डॉक्टरकडे जायची गरज नाही. स्वतःचा डॉक्टर स्वतः बना. त्याच्यासाठी MBBS, MD आणि आणखी काही व्हावं लागतं असं बिलकुल नाहीये. माझ्या आजीचा बटवा आठवा. घरची आजी अनपढ असायची, पण प्रत्येक आजारावर काय करायचं हे तिला माहित असायचं. आत्ता काय झालंय, माझ्याकडे हॉस्पिटल वाढली, डॉक्टर वाढले, पण मला सांगा आजार वाढले का कमी झाले? वाढले. वाढले. म्हणजे हे सूत्र कुठेतरी चुकतंय. म्हणजे मलाच माझी जबाबदारी ही घ्यावी लागणार आहे. तेव्हाच हे चित्र मी बदलू शकतो. आणि म्हणून माझा आरोग्य रक्षक हे मलाच बनावं लागणार आहे. दुसऱ्यांवर जोपर्यंत मी डिपेंड राहणार आहे तोपर्यंत मला आयुष्यभर जो गोळ्या खायला सांगतायत, तर माझा आरोग्य रक्षक मलाच बनावं लागणार आहे. ही नैतिक जबाबदारी, ही सामाजिक जबाबदारी आपण जाणीवेत ना, त्याचा बदल करूया. आलं लक्षात? आता दुसऱ्या पैलूकडे मी येतो. आहार झाला, दुसरा आहे विहार म्हणजे व्यायाम. आता मला खरं सांगा, किती जण सकाळी उठून अनाशापोटी कुठलाही व्यायाम करतात? त्याने अंगठा वर करा. कुठलाही व्यायाम सकाळी अनाशापोटी करतात? बरं, बाकीच्यांनी काय व्यायामाला माणूस ठेवलाय का? जेवता स्वतः, तेवढं बरोबर कळतं स्वतःच स्वतःला, आणि व्यायाम कोण करणार? बघा, आपला पूर्वज माकड आहे. रोज 5-7 किलोमीटर चालतो, उड्या मारतो, पळतो, आयुष्यभर निरोगी राहतो, त्याला कुठलाच आजार येत नाही. सेम त्याची सिस्टीम आणि माझी सिस्टीम सेम आहे, फक्त शेपटी निघून गेली. आलं लक्षात? आजपासून जर मी अर्धा तास रोज चाललो तर 100% मी सुद्धा निरोगी, सुदृढ आणि आलं लक्षात? किती वेळ द्यायचा? अर्धा तास. अर्ध्या तासात तुम्ही कुठला व्यायाम करा, किंवा अर्ध्या तासात 3 किलोमीटर जर तुम्ही कव्हर करत असाल तर जागतिक आरोग्य संस्थेने सांगितलंय युअर हार्ट इज 100% फिट. किती लोक अशी आहेत ज्यांना स्वतःसाठी अर्धा तास नाहीये? अंगठा दाखवा बघू मला. किती लोक अशी आहेत ज्यांना अर्धा तास स्वतःसाठी नाहीये? सांगा. जर आमचे मुख्यमंत्री मोदी साहेब, आदरणीय पंतप्रधानजी, जर 5ला फ्लाईट असलं तरी स्वतःचा अर्धा तास 1 तास काढून व्यायाम करून निघतात, तर मला नाही वाटत त्यांच्यापेक्षा कोणी बिझी असेल. पळवाटा स्वतःला देऊ नका, आयुष्याच्या पळवाटा करून घेऊ नका. आजपासून मन खंबीर बना. व्हॉट इट टेक्स. मी पहिला स्वतःला अर्धा तास देईन, तेव्हा माझा दिवस सुरू होईल. मग मी कारण सांगत असेल, मी सकाळी 5:30ला उठते, महत्वाचं मोठं काम बाहेर काही करत नाहीये, 5ला उठा, स्वतःला अर्धा तास द्या. शिर सलामत तो पगडी 50. स्वतः ठीक असाल तर उगाच मी फार मोठी कुटुंबाची जबाबदारी घेते असं काही करू नका, सांगू नका. पहिली स्वतःची जबाबदारी स्वतः घेताय का हे बघा. जर मी स्वतः निरोगी असेल तर मी कुटुंबाची जबाबदारी घ्यायला कॅपेबल आहे, आणि मग स्वतःलाच आजार असेल तर मी कुटुंबाची जबाबदारी घ्यायला जबाबदार नाही, उलटा मी कुटुंबाला त्रास देतोय, हे प्रत्येकाने लक्षात. तुम्हाला कुटुंबाला त्रास द्यायचा अधिकार नाहीये. बेशिस्त वागून माझ्या कुटुंबाला, ज्याला मी मोठेपणा म्हणतोय की माझ्यावर माझ्या कुटुंबाची जबाबदारी, बेजबाबदारपणे वागताय, हे प्रत्येकाने जाणीव करून घ्या. आलं लक्षात? डिसीज रिव्हर्सल म्हणजे मी कुठे अनाटॉमी आणि फिजिओलॉजी आणि मेडिसिन सांगायची गरज नाहीये. हे सामाजिक नैतिक मूल्य जी आहेत ती जरी आपण बदलली तरी 100% आपण आनंदी आणि सुदृढ राहू शकतो. पतंजलींनी सांगितलेला अष्टांग योग जर थोडासा समजून घेतला, त्यातला एक पैलू जरी कुठलाही पाळला, यम पाळा, नियम पाळा, ध्यान पाळा, आसन पाळा, प्राणायाम पाळा, प्रत्याहार पाळा, ध्यान, धारणा, समाधी, कुठलाही एक पैलू पाळला तर मी 100% आनंदी आणि सुदृढ राहू शकतो. आपल्याला सगळं कळतंय पण ते वळत नाहीये, आणि ह्याच्याने माझं एकदाच मिळालेली ह्या आनंदी जीवनाची अपॉर्च्युनिटी मी खराब करून ठेवली, आणि माझ्याबरोबर माझ्या कुटुंबाची सुद्धा खराब करून ठेवली. 24 तास आपल्याकडे आहेत. किती वेळ? आपला चेहरा 24 तासापैकी 8 तास झोपतो, चला सोडून द्या. 16 तासापैकी किती तास चेहरा आपला हसरा असतो? सांगा बघू, सांगा. किती तास आपला चेहरा हसरा असतो? सगळ्यांचे चेहरेच बघून कळतंय की तुमचा हसण्याचा काही फार मोठा संबंध नाहीये. आलं लक्षात? मीच जर कुटुंबाचा प्रमुख स्वतःला समजतो, कुटुंबातली एक महत्वाची व्यक्ती समजतो, आणि मीच जर चेहरा पाडलेला ठेवून कुटुंबात राहत असेल, तर माझ्याकडे बघून माझ्या कुटुंबातलं कोण हसेल का? संशोधन असं सांगतात की फक्त हसण्यामुळे कुठलाच आजार येत नाही किंवा आलेला आजार राहत नाही. मग एवढं फुकटचं औषध मी पाळतो का?
आलं नाही. लक्षात? आणि याच संशोधनाने हास्य क्लबचे निर्माण झालं. मग तुमच्या विभागामध्ये हास्य क्लब आहेत की नाही? अंगठा असला तर हात वर करा, हास्य क्लब असले तर हात वर करा. अच्छा, तुमच्याकडे हास्य क्लब आहेत. जे हास्य क्लब घेतात त्यांना माझा मनापासून सॅल्यूट. कारण ते कमीत कमी कष्ट करून तुम्हाला 10-15 मिनिटं तरी हसवतात. पण मला एक मनापासून सांगा, हास्य क्लब वाढणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? चांगली असली तर अंगठा वर, वाईट असली तर अंगठा खाली. हास्य क्लब वाढणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? अच्छा, चांगली गोष्ट आहे. ओके, मग मला सांगा, हॉस्पिटल वाढणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? मग ती वाईट जर गोष्ट आहे तर हसणं, हास्य क्लब वाढणं ही चांगली गोष्ट कशी काय? तो पण ट्रीटमेंटचा भाग झाला. कारण मी माझ्या कुटुंबात पती पत्नी सासू सासरे सून शेजारी ह्यांच्यावर माझं जमत नाही, म्हणून त्यांच्यावर मी हसत नाही, म्हणून गार्डनच्या कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन मला हे करावं लागतं. ही माझ्या कुटुंबाची आणि माझ्या समाजाची शोकांतिका आहे, हे लक्षात घ्या. मी मन मोकळं ठेवलं, हार्ट ओपन ठेवलं, सगळ्यांशी मनमुरादपणे वागलो, तर माझ्या घरातच मी हसत राहिलो तर माझा घर हास्य क्लब होईल. मला बाहेर गार्डन मध्ये जाऊन हसायची गरज राहणार नाही. आणि मी एकटाच हसत नाही तर माझ्या घरात मी दिवसभर सगळ्यांशी मोकळेपणाने अहंकार न ठेवता वागलो तर घरात घर राहणार नाही. ते आनंदी नंदनवन बनेल, हास्य क्लब बनेल. मग इतरांचे आजार घरातल्यांचे राहतील का जातील? राहतील वाढतील. का जातील? राहतील. जातील. मग घरातले आजार तुमच्या हसण्यामुळे जर जाणार आहेत तर आता तुमच्या घरात आजार आहेत, त्याला जबाबदार कोण आहे? मी स्वतः आहे हे जाणीव करून घ्या. सगळे तुषारजी, सुजाता मॅडम सगळे स्वतःकडे हात दाखवतायत, कबूल करतायत, हे सुद्धा बरंच आहे. आजपासून ही कबुलीची जबाबदारी घेऊन मी जर बदललो तर 100% मी माझ्या घराचं नंदनवन बनवू शकतो. जर नंदनवन बनवलं तर माझ्या घराचा फॅमिली डॉक्टर कोण होईल? स्वतःच होईल. मग स्वतःच होईल, पण असा चेहरा ठेवून होईल का? नाही. त्याच्यासाठी आता चेहऱ्यावर जे हसू आहे त्याचं कायम ठेवलं तर फक्त तुम्ही चेहरा असा केलात की त्या ब्रेनला ते सिग्नल कळत नाही. ब्रेनला एवढंच कळतं की माझा माणूस आनंदी आहे आणि त्याच्यामुळे हॅप्पी हार्मोन वाहतात, एंडॉर्फिन, डोपामाइन असे हॅप्पी हार्मोन वाहल्यामुळे मी आनंदी आणि सुदृढ राहतो. फक्त तोंड असं करायला खर्च किती येतो? किती खर्च येतो? काहीच नाही. काहीच नाही. आणि बीपी, डायबिटीस, हृदयरोग, थायरॉइड झाल्यावर खर्च किती येतो? लाखो लाखो. रुपये. मग हे फुकट आहे, ते आपण करत नाही. आणि डिसीज रिव्हर्सलचा सेशन झाला की त्याला ऐकायला मात्र सगळं येतो. कारण तुम्हाला वाटतं वेगळं काहीतरी सूत्र सांगणार आहेत, कदाचित कुठलं तरी पाला सांगतील, कुठलं तरी हे सांगतील, कुठली गोळी सांगतील. गोळी नाही, सगळ्या गोळ्या तुमच्याकडेच आहेत, सगळं आयुर्वेद तुमच्याकडे आहे. आयुर्वेद म्हणजे काय? आयु म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे जगायची पद्धत. ही जर आजपासून मी बदलली, आयुर्वेद जपला तर 100% मी आणि माझं घर, हा समाज आनंदी आनंद राहील. हा सुकाळ हा परत येईल. बरोबर आहे? हा समृद्ध भारत, हा सहिष्णू भारत जो आता नाहीये तो परत या जन्मी या पिढीत मला बघायला मिळेल. पण ह्याचा जबाबदारी मी स्वतः घेतली पाहिजे. हे नोबल काम मी स्वतः उचललं पाहिजे, तेव्हा ह्याची सुरुवात होणार. मग आजपासून किती जणांशी हसाल? सर्वांशी. पण माझं त्यांच्याशी जमतं का? जमत. बघा, जमतं सांगताना त्यांचा आवाजच बसतोय. लक्षात आलं? माझी पती, माझी पत्नी, सासू सून, हे सासू सून हे नाव तर वेगळंच आहे तो. बरोबर आहे? सासू सून हे नातं पहिल्यांदाच हे विरोधी पक्षनेता अशा पद्धतीनेच आपल्या मानसिकतामध्ये भरलेली आहे. पण ती सासू जर मी आईसारखा विचार केला, त्या सुनेकडे जर मी आजपासून मुलीप्रमाणे बघितलं, काय बिशाद आहे त्या सासूची सासूप्रमाणे वागायची आणि ती काय बिशाद आहे त्या सुनेची सुनेप्रमाणे वागायची. ती सासू आई होईल आणि ती सून जर मुलगी झाली तर घरात नंदनवन बनेल. आज 40% घटस्फोट फक्त आई आणि सुनेच्या अहंकारामुळे होत आहेत. हा सोशल सर्वे. जबाबदार कोण आहे? स्वतःच जबाबदार आहे ते. पूर्ण घराचा बीपी, डायबिटीस या घरातल्या वातावरणामुळे आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्या. बाहेरून आजार येत नाही. माझ्या आजाराचा शिल्पकार मी स्वतःच आहे. आलं लक्षात? डिसीज रिव्हर्सल सोडा. अहो, डिसीज यायची तुमच्याकडे ताकद होणार नाही, आजारांची ताकद होणार नाही तुमच्याकडे फिरकून बघण्याची. पण याच्यासाठी स्वतःला बदलणं गरजेचं आहे.
क्लिअर होतंय? आणि ह्याच्यासाठी मानसिकता नाही, पण माझी शारीरिकता जर मी एवढी सुदृढ ठेवली, रोज व्यायाम ठेवला, तर माझी टेन्शन टॉलरन्स कॅपॅसिटी ज्याला म्हणतात ती वाढते, हार्मोन बदलतात. आणि जरी मला फार बारीकशी मानसिकता गडबड असली तरी त्याला टॉलरन्स करायची कॅपॅसिटी माझ्या शरीरात येते आणि त्याचा इम्पॅक्ट माझ्या शरीरावर होत नाही. कॉर्टिझॉल जे निगेटिव्ह द्राव आहे, ज्याला निगेटिव्ह संप्रेरक म्हणतो, ज्याला इपिनेफ्रिन असे द्राव म्हणतो, हे वाहत नाहीत आणि मला आजार येत नाही. तुम्ही म्हणाल हे सगळे हार्मोन संप्रेरक हे कसं काय वाहतं? मी आता तुम्हाला उदाहरण देतो. मन आणि शरीर याचं किती जवळचं नातं आहे. आता मी तुम्हाला सगळ्यांना एक खायला पदार्थ पाठवलेला आहे तुमच्या घरी, तो 2 मिनिटात पोहोचेल. सगळ्यांना पाठवलाय बरं का. मस्त लहानपणी खाल्लेल्या आंबट-गोड चिंचा पाठवलेल्या आहेत. पिठुळलेल्या, गुरमटलेल्या, गाभोळलेल्या चिंचा. किती खाल? 1 की 2? किती खाल? 1-1, 2-2? किती खाल? 1-2. काय झालं तोंडामध्ये? लाळ निर्माण पाणी झाली. सुटतं. लाळ पाणी झळ, सुटतं. पाणी सुटलं. पण मी दाखवली का चिंच? नाही. खायला दिली का? खायला देणार आहे का? खायला देणार आहे का? नाही. मग पाणी का सुटलं? लक्षात ठेवा, फक्त शब्द चिंच इथून विचार ऐकलं, इथून न्यूरोट्रान्समीटर ब्रेन पर्यंत गेले, मेंदूपर्यंत पोहोचले. मेंदूला माहितीये चिंच म्हणजे काय, तिथे डाटा अनालिसिस आहे. त्यांनी पाहिलं चिंच म्हणजे आम्ल वाढणार, शरीरात आम्ल वाढून चालणार नाही, कारण आपली बॉडी अल्कलाईन राहिली पाहिजे. आपल्या बॉडीचा पेज 1.38 राहिला, 7.38 राहिला, तर आपला बॉडी सुदृढ राहते. त्यामुळे इथे पिट्युटरी ग्लँड आहे, सलायव्हरी ग्लँड आहे, यांना सगळ्यांना सिग्नल गेले, लगेच सलायवा तयार झाला, तो जिभेवर लाळ आली सुद्धा. आता येऊ दे चिंच. असंच घडलं ना? हो. किती तास लागले या प्रोसेसला? काही सेकंद. काही सेकंद, फ्रॅक्शन ऑफ सेकंद मध्ये जर एक विचार माझ्या शरीरामध्ये एवढं रसायन पाझरतो, तर दिवसभरामध्ये माझ्या मनात 50,000 ते 70,000 विचार येतात. ते 50 ते 70,000 विचार जर सकारात्मक, आनंदाचे, दुसऱ्याच्या भलाईचे असले, तर माझ्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन वाहतात, एंडॉर्फिन, डोपामाइन हार्मोन्स संप्रेरक वाहतात आणि त्याच्यामुळे मी सुदृढ आणि आनंदी राहतो. पण तेच विचार जर नकारात्मक म्हणजे दुःख, नैराश्य, नाराजी, जलसी, अपराध, दुसऱ्याचं वाईट असं जर असलं, तर माझ्या शरीरामध्ये निगेटिव्ह हार्मोन वाहतात, ज्याचं नाव आहे कॉर्टिझॉल किंवा इपिनेफ्रिन, ज्याच्यामुळे मला बीपी, डायबिटीस, हृदयरोग, थायरॉइड, अंगदुखी, डोकेदुखी असे सगळे आजार. मग आता मला खरं सांगा, सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या मनात सकारात्मक विचारच जास्त येतात की नकारात्मक विचार सुद्धा जास्त येतात? सांगा. जास्त कुठले येतात? खोटं बोलू नकारात्मक. नका. जास्त कुठले येतात? नकारात्मक. नकारात्मक विचार सुद्धा जास्त येतात. जर नकारात्मक विचार जास्त येत असले, तर आजारपण वाढतील का कमी होतील? वाढ. मग डिसीज रिव्हर्सल तुमचं कोण करणार? वाढते. तुमचं डिसीज स्वतःच रिव्हर्सल होतं. कोण करणार? स्वतः. स्वतः. त्याच्यासाठी काय बदलायला पाहिजे? सकारात्मक विचार. आपले विचार कोणाचे? स्वतःचे. हे महत्वाचं आहे. कारण आजपर्यंत आपण स्वतःचे विचार बदलायला कधी जात नाही, कारण कायम माझं बोट दुसऱ्याकडे आहे. प्रॉब्लेम माझ्या पत्नीमध्ये आहे, प्रॉब्लेम माझ्या पतीमध्ये आहे, प्रॉब्लेम माझ्या सासूमध्ये, सुनेमध्ये, शेजारणीमध्ये आहे, बॉसमध्ये आहे, सबऑर्डिनेटमध्ये आहे. माझ्यामध्ये प्रॉब्लेम नाही. आय एम मिस्टर परफेक्ट. आणि त्यामुळे स्वतःमध्ये बदल करायची गरज नाही. जोपर्यंत स्वतःमध्ये बदल होत नाही, तोपर्यंत तुमचं विश्व बदलणार. दुसऱ्याला बदलणं सोपं आहे की स्वतःला बदलणं सोपं आहे? स्वतःला बदलणं सोपं आहे. आजपर्यंत आपण कोणाला बदलतोय? दुसऱ्याला. हा, हीच जगातली सर्वात महत्वाची आपली चूक आहे. जग कधी बदलणार नाहीये. पण मी बदललो तर मी एक जगातला पार्ट आहे, ऑटोमॅटिक जग बदलेल. आलं लक्षात? प्रत्येकाने फक्त एवढंच सीमित बघितलं तरी चालेल, जग बदलेल की नाही माहित नाही, पण कमीत कमी मधलात मला तरी सकारात्मक बदल करू दे. बरोबर आहे? आपण एक्झरसाइज वरनं पुढे आलो या मुद्द्याकडे. या मुद्द्याकडे मी परत येईन, पण एक्झरसाइजचं महत्व लक्षात घ्या. किती लोक उद्यापासून रेग्युलर एक्झरसाइज करणार मग? खोटं बोलू नका, खरं बोला. आलं लक्षात? आजपासून काय एक्झरसाइज करायचं, सायन्स तुम्हाला थोडस समजून सांगतो. किती लोकांनी हार्ट अटॅक बघितलेत? हार्ट अटॅक किती लोकांनी बघितलेत? स्वतःच्या घरात किंवा दुसऱ्याला बघितलेत. ओके. बघा, जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा त्या व्यक्तीला आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टर लगेच त्याला चेक करतात आणि एक प्रिस्क्रिप्शन लिहून देतात आणि सांगतात लगेच हे इंजेक्शन घेऊन या.
ते इंजेक्शन कसलं असतं, तेव्हा जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा माझ्या हृदयातल्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी अडकलेली असते. बरोबर आहे, थ्रोम्बस म्हणतात त्याला. बरोबर आहे. आणि त्याला इंजेक्शन आणायला सांगतात. ते इंजेक्शनची किंमत 5,000 पासून 50,000 पर्यंत असते. ज्याला थ्रोम्बोलिटिक एन्झाईम्स असं म्हणतात. ते दिलं की 2 तासामध्ये ती रक्ताची गुठळी निघून जाते, विरघळून जाते. बरोबर आहे. मग ते 2 तासांनी तो पेशंट आपला नॉर्मल होतो, रक्तप्रवाह नॉर्मल होतो. हे कोणत्या शरीरात घडतं? जो रोज व्यायाम करत नाही. बरोबर आहे. जो रोज व्यायाम करतो त्याच्या शरीरात काय घडतं ते लक्षात घ्या. त्याला जर हार्ट अटॅक आला, रक्ताची गुठळी रक्ताच्या रक्तवाहिनीमध्ये जाऊन जर अडकली, तर लगेच सिग्नल ब्रेनला जातो. ती थ्रोम्बोलिटिक एन्झाईम्स शरीरात रेडी टू फाईट असतात. ब्रेन त्या थ्रोम्बोलिटिक एन्झाईम्सना सिग्नल देतं, न्यूरोट्रान्समीटर सांगतात की लगेच हृदयामध्ये गुठळी अडकलेली तिथे जा आणि रक्ताची गुठळी फोडा. पुढल्या 20 मिनिटात रक्ताची गुठळी फुटलेली असते आणि तो माणूस नॉर्मल होतो. त्याला हॉस्पिटलमध्ये सुद्धा जायची गरज लागत नाही आणि त्याला हार्ट अटॅक आलेला फार कळत सुद्धा नाही. फक्त कदाचित किंवा थोडासा श्वास वाढलेला. लक्षात येते, महत्व लक्षात येते. तुम्हाला यातला कुठला अटॅक आवडेल, पहिला की दुसरा? तुम्हाला कुठला अटॅक आवडेल? दुसरा. पण त्यासाठी रोज चालायला लागेल. मी एका हृदयाचा अवयवाबद्दल सांगितलं. अशा पद्धतीने माझा प्रत्येक अवयव जर चाललं, रोज सकाळी व्यायाम केला, तर नैसर्गिक मसाज माझ्या प्रत्येक अवयवाला मिळतो. प्रत्येक अवयव आपापलं कार्य दिवसभर 24 तास व्यवस्थित करतात आणि आपण निरोगी. डिसीज रिव्हर्सल साठी 6 वर्ष MBBS चा अभ्यास करावा लागत नाही. निसर्ग नियमाप्रमाणे वागलं तर मला डॉक्टरांची पायरी आयुष्यभर चढावी लागणार. आलं लक्षात? छातीवर हात ठेवून सांगा, नियमित व्यायाम कधीपासून कराल? आजपासून. कमिटेड राहा. आज मी माझ्या नवीन पिढीला रोल मॉडेल काय देणार आहे? 9 वाजेपर्यंत झोपून, सकाळी उठून पैसे कमवायला जाऊन. आज कॉर्पोरेट युग बघितलं तर रात्री 12-1 वाजता झोपतात, सकाळी 8 वाजता उठतात, आंघोळ करतात आणि परत लॅपटॉप उघडतात. हे माझ्या नवीन जनरेशनला मी रोल मॉडेल देणार आहे का? फक्त पैसे बनवणारं मशीन एवढंच आपल्या नवीन पिढीला आपण देतोय. लक्षात घ्या, फार मोठी चूक करतोय. समाजाशी कसं वागायचं, समाजात कसं राहायचं हे संस्कार सुद्धा त्याला नाही आहेत आणि संस्कार बाहेरून मिळणार नाही तर पहिलं त्याच्या घरामध्ये आपला रोल मॉडेल पाहिजे. सांगायला अभिमान वाटतो, माझे वडील सुद्धा पैलवान होते. माझी आई आता 93 वर्षाची आहे. आता सकाळी 100% गॅरंटी देतो ती व्यायामच करत असे. बीपी, डायबिटीस, हृदयरोग, थायरॉइड, संधिवात सगळे मित्र आहेत. पण सगळ्या मित्रांना असं बासनात बांधून ठेवलेलं आहे. कुठलंच कोणी काय बोलत नाही. 93 वर्ष सुदृढ आहे. आजही मागच्या वर्षी तिने मला सांगितलं, मला द्वारकेला जायचंय. द्वारकेला जाऊन आली. आता म्हणते मला काशी बघायचंय. दिस इज व्हॉट लाईफ. किती वर्ष जगलो हे महत्वाचं नाही. मी कसं जगलो, दॅट्स व्हॉट अ लाईफ. क्लिअर होतंय? क्लिअर होतंय? उगाचच दुसऱ्याला दोष देत बसू नका. माझे पती माझ्यावर चालायला येत नाही म्हणून मी चालायला जात नाही. माझी पत्नी लवकर उठत नाही म्हणून मी सुद्धा लवकर उठत नाही. उगाचच धूपबाजी आजपासून. जरा चुकीचे शब्द वापरतोय पण नाईलाज आहे. आलं लक्षात? स्वतःला पंतप्रधान त्यासाठी मोदीच व्हायला लागत नाही. इथला प्रत्येक जण हा देशाचा पंतप्रधान आहे. या जाणीवेतनं मी जर वागलो तर त्याची जबाबदारी मी घेऊन, माझं कुटुंब ही माझी जबाबदारी, पुढचा भाग आहे. कमीत कमी मी ही माझी जबाबदारी या जाणीवेतनं आपण आजपासून. क्लिअर होत आहे? याच्यासाठी तिथे जाऊन पंतप्रधान निवडून यायला लागत नाही. माझ्या घराचा स्वतःचा पंतप्रधान तरी आपण आजपासून स्वतः बनू. क्लिअर आहे? मी तुमची कमिटमेंट दिली, आजपासून सगळेजण व्यायाम करतील असं समजतो. एकही पैसा 3 महिन्यानंतर आयुष्यभर तुम्हाला आजारपणासाठी खर्च करावा लागणार नाही. त्याहीपेक्षा तुम्ही आनंदी आणि सुदृढ असाल. हे 100% कोऱ्या कागदावर मी लिहून द्यायला तयार आहे, कारण याच्यावर आतापर्यंत हजारो संशोधन झालेले आहेत. कॅन्सर सारखा आजार सुद्धा रिव्हर्स झालेले आहेत. त्यामुळे बाकी सारखे बीपी, डायबिटीस सारखे चिरीमिरी आजार तर सोडूनच द्या. क्लिअर होतंय? कळकळीची विनंती आहे, हे रोल मॉडेल स्वतः घरात घडवा. कमीत कमी मला माझी मुलं आदर्श व्हावी अशी वाटत असेल तर स्वतः 6 नंतर झोपू नका. कमीत कमी अर्धा तास तरी व्यायाम. फार मोठं दिग्गज काम तुम्ही उठून करत नाही. त्या बैलगाडी माहितीये तुम्हाला, एक चित्र सांगतो तुम्हाला.
बैलगाडी चालत असते आणि त्याच्या खाली कुत्रं चालत असतं. त्या कुत्रं वाटत असतं की सगळ्या बैलगाडीचं ओझं मीच करतोय. असा रोल माझा तो होत नाहीये ना, हे प्रत्येकाने लक्षात घ्या. प्रत्येकाला वाटतं फार मोठी माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, कंपनी जबाबदारी आहे. आपण गेलो तरी ह्याच्यापेक्षा कुटुंब छान आनंदात जगणार आहे, कंपनी छान डांडोबलात चालणार आहे. त्यामुळे कुठेही असं गैरसमज करून घेऊ नका. शिर सलामत तो पगडी 50. कमीत कमी माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला, माझ्या समाजाला, माझ्या राष्ट्राला मी त्रास देत नाहीये ना, एवढं तरी करा. आणि याच्यासाठी काय करा, तर फक्त अर्धा तास रोज व्यायाम. जाऊ पुढे. मला वाटतं विहार तुम्हाला समजला असेल, कारण माझ्याकडे वेळ थोडा कमी उरलाय. ओके, आता पैलू आपण बघूया शेवटचा, म्हणजे विचार. 7 पैलू आता मी देणार आहे. बघा, बघाशी मी हास्य बद्दल सांगितलं. आता मला खरं सांगा हो, आपण आपल्या कुटुंबाबरोबर, आपल्या नातेवाईकांबरोबर, आपल्या मित्रांबरोबर, आपल्या सबऑर्डिनेट बरोबर मन मोकळेपणाने हसत नाही, याच्यामध्ये काय मध्ये येतो सांगा? अडथळा काय येतो? अहंकार, अहंकार. कोणाचा? माझा की दुसऱ्याचा? माझा. स्वतःचा. हा, म्हणजे ते पण क्लिअर करूया, परत तिथे गैरसमज नको. स्वतःचा अहंकार. बघा, जागतिक आरोग्य संस्थेने संशोधन केलं की आजार काय येतात. त्याच्यावर उत्तर मिळाली की 90% पेक्षा जास्त आजार हे सायकोसोमॅटिक आहेत, मानसिक आहेत. मग हेवर्ड युनिव्हर्सिटीने हजारो संशोधन केली की मानसिक विकार काय येतात. त्या त्यांना मेजॉरिटीने उत्तर मिळालं की स्वतःचा अहंकार हे आपल्या मानसिक विकाराचं मूळ कारण. त्या अहंकाराची निर्मिती काय आहे, तर जलसी, अपराध, दुष्टपणा, रागीटपणा, दुःख, हे सगळं अहंकाराचं निर्मिती आहे. मग असा अहंकार जो सगळं बीपी, डायबिटीस, हृदयरोग, थायरॉइड, अंगदुखी, डोकेदुखी, कंबरदुखी, मानदुखी सगळे आजार आणतो. असा अहंकार जो माझी सगळी नातीगोती, घरातली, बाहेरची, ऑफिस मधली खराब करतो, असा अहंकार ठेवायचा की सोडायचा? सोडून द्यायचं. द्यायचा. कधीपासून? आत्तापासून. कोणाचा अहंकार सोडायचा? स्वतःचा. नाही, हे महत्वाचं. नाही तर घरी जाऊन किंवा तुम्ही पती किंवा पत्नीला सांगाल, तुम्हाला डायबिटीस का झालाय माहितीये का? हे दुसऱ्यांना सांगायला जाऊ नका. आणखी काहीतरी विपरीतच घडेल. हे फक्त आत्ता मी तुमच्यासाठी सांगतोय. आणि आत्ता जी ती ऐकतायत ते तसंच्या तसं पण सांगायला जाऊ नका. आलं लक्षात? क्लिअर होत आहे? आत्ता हे असं सेशन माझं रेग्युलर चालतं. फार काही यात बदल नसतो. हेच सेशन घेत असतो. मी जाताना तुम्हाला नंबर माझा चॅटमध्ये देईन. मी नक्की, तुम्ही जर मला व्हॉट्सअपला हाय टाकलं तर मी तुम्हाला माझ्या पुढच्या लिंक जॉईन करून घेईन. पण सांगायचा उद्देश लक्षात घ्या. पहिल्यांदा स्वतःला फॉलो करा. स्वतः फॉलो करा. बी अ रोल मॉडेल फॉर द सोसायटी. बी अ रोल मॉडेल फॉर युअर होम. बी अ रोल मॉडेल फॉर द नेशन. आलं लक्षात? मी किती कमवलं हे महत्वाचं नाहीये. मी काय ठेवून जातोय हे जास्त महत्वाचं आहे. आणि ते पण पैशाच्या स्वरूपात नाही. मुलांना करोडो रुपयाची जर इबडी ठेवली तर कदाचित 8 दिवसात उडवतील. पण व्हॅल्युएबल जर तुम्ही संस्कार ठेवलेत तर ते तुम्हाला आयुष्यभर होतील. माझ्या आई वडिलांनी मला एक तुकडा जमीन सुद्धा ठेवली नाही. जमीन बरीच आहे पण अशी दिली नाही. पण जमीन घेणारा घडवला. मला 1 रुपयाची एफडी सुद्धा आई वडिलांनी दिली नाही. पण करोडो रुपयाची एफडी करणारी ताकद माझ्यामध्ये. लक्षात येतंय? हे संस्कार घडवा. आणि हे खरं आपण आई वडिलांना, आपण मुलांना किंवा पुढल्या संस्कृतीत दिलं पाहिजे. गाड्या, जमीन, एफडी हे मुलांची गरजच नाहीये. मुलांना जे हवंय ते आपण देत नाही आहोत. आणि जे नको आहे ते पहिल्यांदा जपतोय. आणि त्याच्यामध्ये आपली हेल्थ आपण एक्झॉस्ट करतोय. आणि नंतर रिटायर झाल्यानंतर तेच पैसे हीच हेल्थ रिजिनेट करण्यासाठी वापरतोय. लक्षात आलं तुमच्या? क्लिअर? मग अहंकार कधीपासून सोडायचा? आत्तापासून. मग आता मला सांगा, इथे लग्न झालेले बरेच जण असतील किंवा आपल्या कुटुंबात माझी एकही चूक आतापर्यंत झाली नाही, माझ्या जोडीदारावर एकही चूक झाली नाही, असे इथे किती लोक आहेत? त्यांनी अंगठा वर दाखवा बघू. माझ्या कुटुंबाबरोबर एकही चूक झाली नाही किंवा ज्यांच्या चुका झाल्यात त्यांनी अंगठा खाली करा. बरोबर आहे? सगळ्यांचे अंगठे खाली आहेत म्हणजे सगळ्यांची चूक झाली आहे. आता समजा इथे तुषारजी आहेत,
तुषारजी बरोबर माझी एखादी चूक झाली आहे, मला माहिती आहे की तुषारजी बरोबर मी चुकलोय, त्या चुकीबद्दल मी तुषारजींची काय मागितली पाहिजे? माफी मागितली पाहिजे. आणि तुम्ही सगळ्यांनी कबूल केलंय की तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर तुमच्या कुटुंबात तुमच्या चुका झालेल्या आहेत, मग त्या चुकीबद्दल तुम्ही त्यांची काय मागितली पाहिजे? माफीच मागितली. आवाज का बसला? चेहरे का बदलले? मग ते काय आला? इगो. अहंकार. अहंकार. आत्ता 1 मिनिटापूर्वी जो अहंकार आपण सोडायचं ठरवलं तो परत आला. लक्षात ठेवा, ही जर माफी तुम्ही मागितलीत तर समोरचा व्यक्ती बदलेल. आणि माफी मागणं म्हणजे आता जी फॉर्मॅलिटी इंग्रजांकडून आपण सॉरीची घेतली आहे ती सॉरी नाही, तर तुमच्या स्वभावामध्ये बदल पाहिजे, तुमच्या वागण्यामध्ये बदल पाहिजे, आणि ही खरी स्वारी आहे, ही खरा माफीनामा. क्लिअर होत आहे? हा माफीनामा कधी कधी या क्षणी. आता. या क्षणी. मग तो लहान मुलगा का नसो असो त्याची सुद्धा माफी मागा. बघा एक उदाहरण देतो, लहान मुलाची माफी का मागायची. बघा एखादं लहान मुलं असतं, तो शोकेस मधला ग्लास असतो काचेचा, त्यात पाणी प्यायला मागतो, पण आपण सांगतो नाही तू फोडशील, आणि म्हणून तो ग्लास आपण त्याला देत नाही. पण तो मुलगा सुद्धा हट्ट करतो, सांगतो मला त्याच ग्लासामध्ये पाणी प्यायचंय, तरच मी पाणी पिईन. शेवटी आपली माघार घेतो, आपण त्याला ग्लास देतो आणि पुन्हा सांगतो बघ फोडशील, आणि 2 मिनिटात तो ग्लास फोडतो आणि त्याच्या पाठीवर आपण सणसणीत रापाटा देतो. बरोबर आहे ना? हो की बरोबर नाही? आहे. बरोबर बरोबर आहे. आहे. दिवाळीच्या वेळी साफसफाई करताना तोच दुसरा ग्लास आपल्या पतीकडून फुटतो. मुलगा समोर असतो, बरोबर आहे? मुलगा ऑब्झर्व करत असतो, आता आई बाबांच्या पाठीत सुद्धा रपाटा घालेल, पण आई तसं काय करत नाही. मान खाली घालून केरसुणी आणते आणि त्या काचा भरत असते. तेव्हा मुलगा लक्षात घेतो की अच्छा, या घरात मला वेगळी वागणूक मिळते, हे घर माझं नाहीये, ते मी परखाय. लक्षात येत आहे? यातून मुलं घडत असतात. मग आपण मुलं मोठं झाल्यावर म्हणतो की मुलं माझं ऐकत नाहीत. या बारीक सारीक गोष्टी रजिस्टर करत असतात की मला एक वेगळ्या पद्धतीची वागणूक मिळते. मग इथे मुलाची तुम्ही माफी मागितली पाहिजे की नाही? मागितलीच पाहिजे. मागतो का? मागतो का? नाही माग. हो. कधीच मागत नाही. माफीनामा जर फॉरगिव्ह आणि फॉरगेट हे रोजचे पैलू जर रोज तुम्ही असे दिलखुलास ठेवलेत तर आनंदी आनंद हे काही मिळायला वेळ लागणार नाही. आजार तुमच्याकडे राहणारच नाहीत ज्यावेळी मी आनंदी आनंद असेल. पण मी काय करतो, जर तुषारजींबरोबर माझं काय घडलंय तर डोक्यात राग ठेवतो. कधीतरी वेळ येईल तुषारजींना बघून घेईन, मग तुषारजी समोर आल्यावर माझा बीपी वाढेल का नॉर्मल राहील? वाढतो. वाढतो. आणि असाच तुषारजी जर घरातले मेंबर असले तर बीपीची गोळी कायम राहील का बंद होईल? काय म्हणताय? मग तुम्ही तुमचं ठरवा, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. आलं लक्षात? आजपासून जे आपल्या कुटुंबाचे, आपल्या मित्रांच्या, आपल्या समाजाच्या फ्रेम जे डोक्यात ठेवल्यात त्या आज पुसून टाका. माफ करा त्यांना, फॉरगिव्ह दे. पहिला फॉर्म्युला दिलाय तुम्हाला, काय? अहंकार सोडा. दुसरा फॉर्म्युला आहे फॉरगिव्ह आणि फॉरगेट. क्लिअर होत आहे? क्लिअर होत आहे? वेळ कमी आहे, शेवटची 15 मिनिटं माझ्यासाठी उरलेली आहेत, मी जरा फास्ट घेतो. चालेल ना? हो. चालेल ना? हा. पैलू नंबर 3, प्रश्न विचारतो, उत्तर मात्र खरं द्यायचं. आता बघा, आपण बऱ्याच जणांशी प्रेम करतो, पण मनापासून प्रेम काही मोजक्यांशीच करतो. पती पत्नी, भाऊ काका, आई वडील, मुलगा, किंवा गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड. बरोबर आहे ना? आता मला तुमच्याकडून एकच उत्तर पाहिजे की आजपर्यंत तुम्ही मनापासून किती जणांशी प्रेम केलं? ओळख आहे त्याला प्रेम म्हणत नाही. तन मन धन याने किती जणांशी प्रेम केलं? आणि ते हाताचे मोठ्यावर मोजणे इतकेच कदाचित असते. तर आपापलं बोट फक्त दाखवा, मला कळेल 1 2 3 4 जे काय असेल ते. आतापर्यंत मनापासून किती जणांशी प्रेम केलं? कोणाशी प्रेम केलं हे मी विचारणार नाही, तुम्ही घाबरू नका, मोकळेपणाने सांगा. आतापर्यंत किती जणांशी प्रेम केलं? 1 2 3 4 5 सांगा पटापट. ललिताजी 4, ओके. तुषारजी 3, ओके. 5, 2, किरणजी 2, ओके. 5, गोपालजी 4, ओके ओके. सगळेजण आता जे अटेंड करतायत ते नंबर 1 चे कंजूस आहात.
मी जर जगाशी प्रेम केलं तर जग मला काय देईल? प्रेमच देईल.